एकनाथ शिंदे हे नाव अशा लिस्टमध्ये जोडलं गेलंय ज्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याविरोधात बंड केलं। शिवसेनेविरोधात बंड करणारे ते सर्वात मोठे नेते ठरले। कधी काळी ऑटो रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे आज राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहेत। आज त्यांचा वाढदिवस आहे। ते वयाच्या 60त पदार्पण करतात। याच निमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवन प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964चा। ते मूळचे साताऱ्याच्या दरेगावचे रहिवासी असून शिक्षणासाठी ठाण्यात आले। ठाण्यातील किसननगर क्रमांक 3च्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 इथून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं। त्यांचं माध्यमिक शिक्षण ठाण्यातीलच मंगला हायस्कूलमधून झालं। मंगला हायस्कूलमधून 11वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं। घरच्या परिस्थितीमुळे शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली। मात्र शिकण्याची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे आयुष्यात काहीसं स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मराठी आणि राजकारण हे 2 विषय घेऊन तृतीय वर्ष BAची परीक्षा दिली आणि 77.25% गुण मिळवून उत्तीर्ण झाले। पुढे त्यांनी MAचा अभ्यासही केला। परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं तरी त्यांनी मुलगा श्रीकांत शिंदेंना मात्र जिद्दीनं शिकवलं। एकनाथ शिंदेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात वयाच्या अवघ्या 18व्या वर्षापासून झाली। धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने त्यांनी शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला। 1997च्या ठाणे महापालिका निवडणुकीत आनंद दिघेंनी एकनाथ शिंदेंना नगरसेवक पद दिलं। शिंदे पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले। 2001 मध्ये महापालिका सभागृहात ते विरोधी पक्षनेते झाले। पुढे 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले। 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने शिंदे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं। तेव्हाही ते विजयी झाले। त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये ठाणे जिल्ह्यातील कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून विजयी होऊन विधानसभेत पोहोचले। 2014 ते 2019 विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते राहिले। तर 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं। ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी होत डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते तर नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते। 2019च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली। एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडले। 50 समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली। शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं। बंडखोरीमुळे जनतेच्या मनात रोष राहिला, प्रचंड टीका झाली। पण या पलीकडे मुख्यमंत्री म्हणून अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलाय। महिला, उपेक्षित, गरीब, सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी धाडसाने घेतलेत। त्यामुळे सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। गरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना फुकट STचा प्रवास, महिलांसाठी ST बस प्रवासात 50% सवलत अशा निर्णयामुळे त्यांना सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळालेत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षाची कामगिरी तर उत्कृष्ट ठरली आहे। मंत्रीपद आणि आता उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यावरही सामान्य नागरिक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाशी ते सौम्य भाषेत संवाद साधताना दिसतात। कधी काळी ऑटो रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत। एकनाथ शिंदेंच्या या प्रवासाविषयी आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो जरूर करा।